तुमच्या आमच्या कामाच्या बातम्या पाहण्यासाठी। मध्य रेल्वे मार्गावरती विना तिकीट प्रवास करणाऱ्यांचं प्रमाण वर्षागणिक वाढतच आहे। गेल्या वर्षभरात मेल एक्सप्रेस आणि लोकल ट्रेनमधील तिकीट तपासणी मोहिमांमध्ये 41.90 लाख विना तिकीट प्रवाशांना कारवाईचा दणका देण्यात आलाय आणि त्यांच्याकडून 251.91 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा फुकटा प्रवाशांच्या संख्येत 10% वाढ झाली आहे। कठोर कारवाईच्या उपायानंतर सुद्धा विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना जबर बसलेलाच नाही। महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या म्हणजेच म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी 16,455 अर्ज रविवारी संध्याकाळपर्यंत दाखल झाले, पण यापैकी केवळ 8,529 जणांनी अनामत रक्कम भरली आहे। अर्जदारांना housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती आणि ॲपवरती नोंदणी करण्याचं आवाहन केलं जात आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त भरती 2026 ची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे आणि या भरती अंतर्गत एकूण 552 रिक्त पदं भरण्यात येणार आहेत। पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत। स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे आणि या भरती प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत आहे। या भरती मोहिमेअंतर्गत सहाय्यक कक्ष अधिकारी 6 पदं, राज्य कर निरीक्षक 236 पदं, पोलीस उपनिरीक्षक 310 पदं भरली जातील। शैक्षणिक सत्र 2026-27 साठी इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे। अवघ्या 2 दिवसांत राज्यभरातून तब्बल 58,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाच्या पहिल्या भागाची नोंदणी केली आणि ही नोंदणी 30 एप्रिलला सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे। इयत्ता 11वी प्रवेशाच्या केंद्रीय ऑनलाईन प्रणालीमध्ये गेल्या वर्षी अनेक तांत्रिक अडचणी आल्या होत्या, मात्र यंदा प्रवेश प्रक्रिया अधिक सुरळीत व्हावी यासाठी शिक्षण संचालनालयानं पूर्वतयारी सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवरती 10वीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच प्रवेश अर्जाचा भाग 1 भरण्याची सुविधा उपलब्ध आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे रविवारी घेण्यात आलेल्या एएससी कला शिक्षण सीईटी परीक्षेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। तब्बल 90% विद्यार्थ्यांनी हजेरी लावली। सीईटी कक्षाकडून दिलेल्या माहितीनुसार या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 2,872 विद्यार्थ्यांपैकी 2,585 विद्यार्थी उपस्थित राहिले तर 287 विद्यार्थी गैरहजर होते। मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, अमरावती, अकोला आणि नागपूर या 17 जिल्ह्यांतील एकूण 24 परीक्षा केंद्रांवरती ही परीक्षा झाली। जेईई मेन्सच्या दुसऱ्या सत्राचा निकाल 20 एप्रिलपर्यंत परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची जाहीर एनटीएनं केली आहे, तर देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवरती 2 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान जेईई मेन्स सत्र 2 ची परीक्षा आहे ती घेतली होती। देशभरातील एकूण कोळशाच्या वापरामध्ये आयात केलेल्या कोळशाचा हिस्सा कमी झालाय। एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत कोळसा आयातीचा हिस्सा 21% पर्यंत घसरला। मागील वर्षाच्या याच कालावधीत हे प्रमाण 22.48% होतं। एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत औष्णिक ऊर्जा केंद्राद्वारे मिश्रित करण्यासाठी आयात केलेल्या कोळशाच्या प्रमाणात 36.69% घट झाली आहे, जी मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 19.36 दशलक्ष टन इतकी आहे। मिश्रित करण्यासाठी आयात केलेल्या कोळशाच्या वापरातील ही कपात देशांतर्गत कोळशाचा वापर करण्याच्या दिशेनं एक परिवर्तन दर्शवते, आयातीवरील अवलंबित्व कमी करणार आहे। मुंबई शहर आणि उपनगरातील पार्किंगची कमतरता लक्षात घेऊनच भाजप शिवसेना महायुतीनं पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयाची हद्दीत भूमिगत पार्किंग उभारण्याची स्थायी समितीच्या माध्यमातून 26 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केलेली आहे, ज्यामुळे भूमिगत पार्किंगचा श्री गणेशा चालू आर्थिक वर्षात होणार आहे आणि त्यामुळे मुबलक पार्किंग उपलब्ध करून देण्यासाठी भाजपनं आपल्या वचननाम्यामध्ये मुंबईकरांना वचन दिलंय आणि त्यानुसार महापालिकेच्या पहिल्याच अर्थसंकल्पात स्थायी समितीला मिळालेल्या अधिकाराखाली भूमिगत पार्किंग उभारण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे।